सेमी फायनलची पहिली मॅच मानसरोवर हेल्दी सुपर मॉम. कडक शॉट, 4 रन स्ट्रेट. डॉक्टर यांच्याकडून स्ट्रेट मध्ये 4 रन. दोन्ही टीमने खूप मेहनत घेतली. स्टार्टिंगला दोन्ही टीम हारल्या होत्या, त्याच्यानंतर जी पकड बनवली तर ह्या लेवलला तुम्ही बघताय ते सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत. 14 टीम मधून कडक शॉट आणि 4 रन. अनिता त्यांची कॅप्टन सुपर हेल्दी मॉम्स स्ट्रेट मध्ये 4 रन. डेड बॉल. महिला चषक 8वं वर्ष आणि पहिली मॅच सेमीफायनलची गणेश मैदान ह्या ठिकाणी. पुन्हा कडक आणि तेवढीच कडक फिल्डिंग. फक्त 1 रन भेटेल. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14. 1.5-2 महिने सतत प्रॅक्टिस करत करत स्वतःचा व्यायाम सुद्धा झालाय त्यांचा आणि आता तो क्षण आलाय, बघायचंय काय होतंय. खूपच चांगली फिल्डिंग. एका पाठोपाठ एक कव्हर करून तो बॉल अडवण्यात आलाय आणि एनआरएच्या टीमला सपोर्ट देण्याकरता त्यांच्या इकडचे पण बरेचसे नागरिक उपस्थित. त्यांच्या सर्वांचं स्वागत अमोल ऐवळे यांच्या ह्या महिला चषक क्रिकेट स्पर्धेकरता.
कडक शॉट, तेवढीच कडक फिल्डिंग. दामिनी लॉंग ऑनला. दामिनी व्हॉलेंटियर्स. ओके, दामिनीला थोडं रेस्टच करायचं होतं. तिने ह्या प्रकारे आपलं थोडं रेस्ट करून घेतलंय. सेमीफायनल आहे, जास्त भंकस मी करू शकत नाही. एक रन डिक्लेअर आहे. चांगल्यापैकी हेल्दी मॉम्स दोघांची जी ओपनिंग जोडी आहे चांगल्यापैकी चालली आहे. स्कोर वाढत वाढत चाललाय. 18 रन झालेत. स्टेप आउट मारला, रनआउटचा चान्स पण 1 रन. लाईनीचा नो बॉल दिलेला आहे. नो +1. कडक शॉट आणि 4 रन. कॅच मिस झाली आहे आणि डायरेक्ट 4 रन. फारच कडक शॉट आणि 2 ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 23 रन. बरोबर, 24 झालेला आहे. 24 रन. 24. 12च्या रन रेटनी स्कोर चाललाय. शेवटचा ओव्हर. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. सेमीफायनलचा हा लास्ट ओव्हर आहे. स्कोर चांगल्यापैकी. हा स्टार्ट. एक रन. कडक शॉट होता पण तेवढीच चांगली फिल्डिंग. बाहेरूनच फिल्डिंग लावण्यात येत आहे. कडक शॉट आणि 4 रन. गुड शॉट. कॅप्टन आता दाखवतोय. सेमीफायनल मॅच मध्ये कॅप्टन वर पूर्ण भार आला आणि कॅप्टन दाखवतोय. ओपनिंग जोडी फारच सुंदर बॅटिंग. पुन्हा बॉल मिस झाला. चांगले बॉल आणि डॉट बॉल. स्कोर वाढत वाढत चाललाय 29 याने की 29. नो लॉस. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा स्टंपिंगची अपील होती. नॉट आउट आहे. नॉट आउट आहे. वाटलंच तर हॅम्पेअरला मारायचं असेल तर मारा पण नॉट आउट आहे. आम्ही वरती आहे, वरती यायचं नाही. खाली जे आहे तिकडेच. ओ पुन्हा एक चांगला बॉल. स्कोर 29 वर थांबवलेला आहे. ओ चांगला बॉल भेटला होता. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर आणि 29 रन. मानसरोवर संघाला जिंकायचं असेल तर 30 रन बनवायला लागेल. 30 रन बनाना पड़ेगा उन्हें अगर जीतना है तो. एनआरआई आणि सुपर 10 टॉस के लिए स्टेज पर आ जाए.
एनआरआई और सुपर 10 कैप्टन ने स्टेज पर आना है टॉस के लिए। दस का रन रेट है, यानी कि एक ओवर में 10 रन बनाना बहुत जरूरी है। मॅथ्यू आणि प्रमोदजी आमचे मित्र, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचंही स्वागत आहे। तुमच्या हस्ते टॉस उडवायचं आहे म्हणून आम्ही बोलवतोय, कृपया करून लवकर या। तिकडून गाडी येऊ शकत नाही, नाही तर मी गाडी पाठवली असती। या लवकर या, टॉस उडवायचा आहे, थांबले तिकडे टीम। मॅडम बेटा, मॅचला सुरुवात, लता खाडे ऑन द स्ट्राइक। पहिलाच बॉल आणि कॅच, कडक विकेट, पहिलाच बॉल। कॅच, जर कॅच सुटली असती तरी बॉल बाहेर गेला असता। मानसरोवर संघला एक झटका, म्हणजे त्यांचा चांगला खेळाडू आउट। अप्रतिम असा झेल। 2023 मध्ये ही दोन्ही टीम फायनल मध्ये होती। 24 ला 2024 ला ह्या दोन्ही टीम फायनलला होत्या। खूप टफ मॅच आहे और त्या 2024चा आता टॉस वाले थोड़ा लवकर या मैथ्यू जी, या प्रमोद, मैथ्यू जी आप आए, बाहर आई। पंच, काय प्रॉब्लेम आहे? विवेक, मॅच सुरू करायची। टॉस उडवण्यात आला आहे सेकंड सेमीफायनलचा आणि एनआरआय टीम जिंकली आहे आणि त्यांनी बॅटिंग घेतली आहे। बहुत ही अच्छी फील्डिंग। पहिल्या मॅच पासून तिचा पायाला दुखापत होती, पण ती बोलली की मी खेळणार, कारण ती चांगली बॉलर आहे, टीमला गरज होती त्याची। ओ, चांगली बॉलिंग पुन्हा एकदा। मानसरोवर टीम फार प्रेशर मध्ये। स्कोर झाला आहे फक्त 4 रन 1 विकेट। पुन्हा डॉट। ओव्हरची समाप्ती झाली आहे। ओव्हरची समाप्ती आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4। गुड शॉट आणि
तेवढीच चांगली फील्डिंग. मैच को जीतना है तो फील्डिंग करनी जरूरी है. 2024 नंतर ती लढत पुन्हा एकदा बघायला भेटत आहे. मानसरोवर आणि हेल्दी सुपर मॉम. अखिल बाजूला व्हायचं. पुन्हा शॉट आणि कॅच प्रयत्न. कॅच ड्रॉप झालाय. पहिला चौकार. हा दुसरा चौकार आहे मला वाटतंय. सॉरी. थर्ड अंपायर दाखवण्यात येईल. रिप्ले चेक करा. रिप्ले स्क्रीनला बघा. आउट देण्यात आलेला आहे. आउट देण्यात आलेला आहे. वातावरण एकदम गरम. कॅचेस विन द मॅचेस. तशाच प्रमाणे आणि बॉलरनी लक्षात घ्यावे. जर पुन्हा एक विकेट घेतला म्हणजे हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये तुम्हाला ऑन द स्पॉट इकडे सिंग साहेबांकडून भेटेल. माझ्याकडे बोट मी करणार होतो पण नको, राहून दे इकडे. विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. ओ सिंग साहेबांचे पुन्हा 1000 रुपये वाचले. वॉट अ बोल्ड. हाच बोल्ड एक चेंडू अगोदर घेतला असता तर कदाचित त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं. कंप्लेंट एवढ्या गेल्या आहेत पण त्यांना माहिती नाही डीजे बंद केलाय पण पब्लिकचा आवाज बंद होणार नाहीये. MSPL ची पब्लिक आहे. महिला चषक एकदा तुमच्या स्वतः करता जोरदार टाळ्या. सहा चेंडू आणि 21 धावांचं आव्हान मानसरोवर संघाला. और कॅचचा चान्स होता पण पुन्हा बोल्ड आणि पुन्हा एकदा बोल्ड. मानसरोवर सुंदर फुटला जी पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. 9 रन 4 विकेट पडले. 5 विकेट आणि त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे सरळ सरळ हेल्दी वुमन्स सेमी फायनल मधून फायनल कडे वाट घेत आहे. गळा बसेपर्यंत ओरडणाऱ्या सर्व पब्लिकला माझ्याकडून मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा डॉट बॉल.
पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचे फक्त 2 बॉल. दोन्ही टीमनी रेडी राहायचे. बाकीचे जे 2 टीम आहे NRI आणि पुन्हा एकदा त्रिफळाची. व्हॉट अ बॉलिंग. आणि हेल्दी बॉक्स फायनल मध्ये. ठीक आहे. NRI या टीमने आतमध्ये यायचंय. सेमीफायनल. शेवटची विकेट झालेली आहे आणि मॅच काय केले. 1 बॉल शेवटचा राहिलाय. नाही. या त्यांचा संबंध. रनर उभं राहणं गरजेचं आहे. 1 बॉल आहे शेवटचा. एक बॉल खेळून घेते या MSPL चा. कंटिन्यू नो पडले तरी फिल्डिंग आहे तुमची. ऑर्डर. गुड शॉट. पण तेवढीच चांगली फिल्डिंग. मॅच संपलेली आहे आणि हेल्दी सुपर मॉम्स फायनल मध्ये. आणि तसंच आमचे प्रमोदजी सिरसाट आणि आमचे मॅथ्यू अभिलाष मॅथ्यू यांचा सत्कार आमचे अमोल दादा हे घेत आहेत. तरी त्यांनी छोट्या मुलांनी आतमध्ये नका येऊ. गुड गुड. प्रमोदजी सिरसाट यांचा सत्कार आमचा सर्वांचा लाडका अमोल दादा हे करत आहेत. त्यांनी स्वीकार करावा. अमोल दादा बोल ना.